दुर्दैवानं काय झालं की ती मोहफूल गोळा करायसाठी ती महिला गेली आणि वाघाने तिचा बळी घेतला. घरात म्हातारा आणि एक त्याला दोन लहान मुलं, एक 10 वर्षाचा एक 9 वर्षाचा. 2 महिने दुःखात गेलेत आणि परत तेंदूपत्त्याची सीजन आली, ते मोहाचे फूल झाले की तेंदूपत्ता येतो. हा माणूस परत त्या जंगलात गेला, कारण त्याचा आधारच तो होता. जंगल हे जगण्याचा आधार, मोहफूल असेल, तेंदूपत्ता असेल. हजारो कुटुंब या जंगलावर जगतात मंत्री महोदय. आणि हा म्हातारा माणूस जवळपास याचं वय 68 वर्षाचं होतं. हा तेंदूपत्ता संकलनासाठी गेला आणि याला सुद्धा वाघाने जंगलात मारलं. हे आंबेशोनी नावाचे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली तालुक्यातील घटना आहे. उरले कोण तर एक 9 वर्षाचा आणि 11 वर्षाचा 2 मुलं उरले. आदिवासी कुटुंब, घरात कोणीच नाही. ज्यावेळेस आम्ही त्या घरात गेलो आणि ते पाहिलं त्यावेळेस चिंता वाटते की या वाघाच्या संदर्भात पैसे खर्च करून, हजारो म्हणजे पैसे खर्च करून वाघ बघायला येणारे पर्यटक आम्ही पाहिलेत. वाघाच्या प्रतीक्षेत 6-7 तास उन्हात, पावसाळ्यात, हिवाळ्यात वाघ बघायला येण्यासाठी आम्ही सोय केली, व्यवस्था केली, जंगलं राखलीत, सेंच्युरी निर्माण केलीत. पण त्या वाघामुळं एकीकडे बघणारे येणारे सुखवस्तू कुटुंबातील त्याला बघण्यासाठी हजारो खर्च करतात आणि त्याच 1000 रुपयासाठी पोट भरण्याच्या खडगीसाठी त्या माणसाला जीव गमवावा लागतो. या वन खात्याकडे आमच्याकडे बिबट्याचा प्रश्न आहे, तोही असाच आहे. त्यामुळं हे सगळे प्राणी बाहेर यायला लागलेत. त्यांना खाद्य जंगलात, मूळ जंगलात कमी व्हायला लागले, कारण त्यांची संख्या वाघांची वाढलेली आहे. म्हणून खाद्य निर्माण करण्यासाठी म्हणजे इतर हरण वगैरे यांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी काही व्यवस्था करण्याची गरज आहे. आणि अध्यक्ष महोदय, वन खात्यामध्ये वनात विशेषतः अलीकडं वाघांच्या अवयांच्या तस्करी, खवले मांजर, वेलची उलटी अशा तस्करी भरपूर चाललेल्या आहेत. त्यामुळे वन खात्याकडे त्या तस्कऱ्या रोखण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग आहे का, आणि तो गुन्हे पकडण्यासाठी काही वेगळी व्यवस्था आहे का. आणि आपण सांगितलं मुनगंटीवारांनी मागणी केल्यावर तसं निगेटिव्ह याने आपण जर पेमेंट करायचं असेल तर तात्काळ पेमेंट होईल. तसं तुमच्या खात्याला या सगळे तुम्ही जे मगाशी भाषण केलं, आता 42 महिने राहिलेले आहेत, त्या 42 महिन्यात सरकारने आपल्याला तेवढं बजेट द्यावं की जेणेकरून हा महाराष्ट्रातला वनातला वन्य प्राण्यांचे हल्ले मानवांवरचे हे थांबण्यासाठी मदत होईल. त्यासाठी आपण अर्थमंत्र्यांकडे विशेष मागणी कराल का. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटील साहेबांनी ही बाब सांगितलेली की आता वाघांना, बिबट्यांना जे खाद्य लागतं ते खाद्य अपुरं पडायला लागले असे त्यांचे म्हणणं आहे. जसे पोल्ट्री फार्म आहे तसे रॅबिट फार्म तयार करायची भूमिका घेऊ आपण. विनोदाचा भाग नाही आहे. बटर, जसे खाजगीमध्ये बटर फार्म आहेत तशा प्रकारचे बटर फार्म पण तयार करू आणि हरणांची प्रजाती गतीनं वाढेल या अनुषंगानं की त्यांची जी बिबट्यांची आणि वाघांची जी काही भूक आहे त्यासाठी निश्चितपणे आपल्या भूमिकेचा आम्ही स्वीकार करतो. आणि आपण म्हटल्याप्रमाणे अर्थमंत्र्याकडे पैशाची मागणी कराल का. आता एकूण 300 कोटी झाडं लावण्याच्या मोहिमेमध्ये प्रत्येक खात्याच्या बजेटमधून 2% वगैरे असे पैसे वन खात्याला वर्ग करण्याची भूमिका घेतलेली आहे. पण त्या खात्याला हात न लावता लवकरात लवकर बॉन्डच्या माध्यमातून पैसे निर्माण करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना ती अवगत पण करून देऊ. या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि भविष्यकालामध्ये मी तर असं म्हटले की एकूण वन खात्याचे जे विभाग आहेत, मँग्रोव्ह पासून वन्यजीव, झाडं लावणं, सोशल फॉरेस्ट्री, या सर्व करता किती पैशाची गरज आहे तर तसे पैसे निश्चितपणे निर्माण होतील. आणि असे CSRच्या माध्यमातून
काही उद्योगपतींशी माझी चर्चा झाली, त्यांनी सांगितले आम्ही सुद्धा, तुम्ही आम्हाला सांगा, तुम्हाला मदत करायला आम्ही तयार आहोत. एकूणच जंगलाची वाढ, एकूणच वन्यजीव संघर्ष टाळणे आणि बायोडायव्हर्सिटीच्या अनुषंगानं ही निसर्गाची गरज आहे. त्या ठिकाणी पर्यावरण समतोल राखण्याकरता याची गरज आहे आणि प्रत्येक माणूस या बाबीकरता मदत करण्याकरता उत्सुक आहे. जयेंद्र पाटील साहेब, आपण सांगितल्या पद्धतीनं मी 42 महिन्याचा आलेख दिला आहे आणि माझी तीव्र इच्छा आहे आणि त्या अनुषंगानं फॉरेस्टचे सगळे वरिष्ठ अधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सांगितले की वन विभागाच्या अनुषंगानं जे काही तुम्हाला आर्थिक मदत पाहिजे असेल तुम्ही सांगा, बाजूची अन्य काही बाजू ठेवू, परंतु वन विभागाच्या गोष्टी पूर्ण करू. जयंत पाटील साहेब, आपण म्हटल्याप्रमाणे साधारण 42 महिने म्हणजे फार नाही राहिले, म्हणजे कापरासारखे दिवस निघून जातील. 42 महिन्यांमध्ये ज्यावेळेला आचारसंहिता पुढच्या निवडणुकीची लागेल विधानसभेच्या, त्याच्या अगोदर वाटचाल वनविभागाची नाही केलेली माहिती सुद्धा दुसऱ्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे देण्यात येईल.